नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. राज्यसभेच्या निवडणुकीचं एक वेगळंच महाभारत देशभरात सुरू आहे. खरं तर बऱ्याच ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्यात किंवा माहिती आहे निकाल काय लागणार आहे ते जवळपास. महाराष्ट्रातली तर गंमत, त्याच्यावरती खूप व्हिडिओ करून झाले आणि शेवटी महाविकास आघाडीचं जे पितळ उघडं पडलं की कुठल्याच नावावरती सहमती होत नाहीये किंवा त्यांना त्यांच्याच आमदारांची भीती वाटते की फुटतील की काय, म्हणून शरद पवारांचं नाव पुढं करून ही निवडणूक बिनविरोध करून स्वतःची इज्जत झाकून घेण्याचं काम महाविकास आघाडीने कसं केलं हे आम्ही आधी सांगितलं. वेगवेगळे व्हिडिओ त्याच्यावरती आलेले आहेत. बिहारमधला एक वेगळाच मुद्दा समोर आला आणि परत एकदा विरोधकांनी बळवी सुरू करून घेतली स्वतःचीच. नितीश कुमार तिथले मुख्यमंत्री, त्यांनी राज्यसभा त्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आणि आता ते राज्यसभेमध्ये जातील. त्याचा दुसरा अर्थ असा की ते बिहारचे मुख्यमंत्री राहणार नाहीत. सलग 20-21 वर्ष मुख्यमंत्रीपदी बसल्याच्या नंतर जे काही त्यांचा निर्णय असेल किंवा NDAचा निर्णय असेल की आता त्यांनी राज्यसभेमध्ये जावं, केंद्रात मंत्री व्हावं का भावी राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड होणारी, हे सगळे चर्चा करत राहा, पण ते बिहारमध्ये आता मुख्यमंत्रीपदी राहणार नाहीत हे निश्चित झालं. खरं तर बिहारमध्ये 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी जेव्हा निवडणुका लागल्या होत्या तेव्हाच सगळी आरडाओरडी यांनी सुरू केलेली होती. प्रशांत किशोर यांनी तर छाती ठोक दावा केला होता काही हो, पण नितीश कुमार काही मुख्यमंत्री होणारच नाही. यात नितीश कुमारांच्या विरोधात ह्याच NDA मधले चिराग पासवान यांनी सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये जंग पछाडलं होतं. यावेळेस त्यांनी जुळून घेतलं. सगळ्यांना नितीश कुमार पुरून उरले. आजपर्यंत त्यांनी सुखनैव म्हणा किंवा जे काय तडजोडी करून म्हणायचं म्हणा किंवा त्यांना दुसरा कुठला पर्यायच दिसत नव्हता म्हणून म्हणा, त्यांचंच नाव तेच मुख्यमंत्री पदावरती कायम राहिले. 2दा ते भाजप बरोबरून होते, लालूकडे गेले, वापस आले, परत लालूकडे गेले, परत वापस आले. एवढं होऊन सुद्धा मुख्यमंत्रीपदी तेच होते. निवडणुकीपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार असं भाजपने जाहीर केलं. त्यांच्या 4-5 जागा कमी आल्या तरी आणि पूर्वी अर्ध्या जागा आल्या होत्या तरी मुख्यमंत्रीपदी मात्र नितीश कुमारांनाच ठेवण्यात आलेलं होतं. आता हा NDAचा निर्णय आहे की नितीश कुमारांनी वरती जावं, म्हणजे दिल्लीमध्ये राज्यसभेत जावं आणि आता त्यांच्या जागी भाजपचा मुख्यमंत्री होईल असे संकेत आहेत, कारण की भाजप मोठा पक्ष आहे. आता ह्या सगळ्यामध्ये विरोधकांचा काहीच संबंध नाही. NDAचं सरकार आहे तिथे, तसंही कुठल्या एका पक्षाला बहुमत नाहीये. जसं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, एका कुठल्या पक्षाला बहुमत नाही. भाजप सगळ्यात मोठा पक्ष. पण ह्यांची चिडचिड यासाठी झालेली आहे की नितीश कुमारांच्या जागी भाजपचा मुख्यमंत्री तिथे बसतो म्हणल्याच्या नंतर ह्यांनी बळून घ्यायला सुरुवात केली. 15 राज्यांमध्ये सध्या भाजपचे मुख्यमंत्री, त्यांना आता हे 16वं राज्य. महाराष्ट्रात तुम्ही आठवून पहा, एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जागा केवळ ते 40-41 आमदार घेऊन बाहेर पडले तरी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, जेव्हा त्यांच्या 2.5 पट जागा ह्या भाजपच्या होत्या. 105 आमदार असलेला पक्ष एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊन त्यांना मुख्यमंत्री पदावरती बसवतो. आपण स्वतः दुय्यम भूमिका स्वीकारतो आणि त्याच्यानंतर जेव्हा निवडणूक होता अधिकृतरित्या हाच भाजप 132 जागापर्यंत पोहोचतो. स्वाभाविकच ते त्यांच्या जो मुख्यमंत्री पदाचा दावा आहे ते कसं सोडतील. पण ह्यांनी तेव्हा बातम्या काय चालवल्या होत्या, एकनाथ शिंदेनाच कसं करायला पाहिजे, एकनाथ शिंदेंवर कसा अन्याय आहे, बहुजनांवरती कसा अन्याय आहे. अचानक या सगळ्यांना एकनाथ शिंदेचा उमाळा आला. जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले होते काय, किंवा सगळी शिवसेनाच घेऊन ते गेले होते, तर तेव्हा या सगळ्यांनी उद्धव ठाकरेची बाजू घेत शिंदेच्या नावानं ठणाणा केला होता. शिंदे मिंदे 50 खोके एकदम ओके. आता ते शिंदे एकदम प्रिय का वाटायला लागले. त्यांच्या जागा अर्ध्याच्या पेक्षाही कमी असताना सुद्धा भाजपने त्यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर बसवलं, कुठेही पाठिंबा काढून घेतलेला नाही. मी तुम्हाला असे 5-6 उदाहरणं सांगतो संपूर्ण भारतातली. मायावतींना पाठिंबा दिला होता भाजपनी, दिलेल्या कारकिर्दीत कुठेही पाठिंबा काढून घेतलेला नाही. उलटी जेव्हा भाजपची वेळ आली तेव्हा मायावतीच पलटली. HD कुमारस्वामी यांना पाठिंबा दिलेला होता, 20-20 महिन्याचा करार झाला होता आणि त्यांचे 20 महिने सोडले की कुमारस्वामी मुख्यमंत्री पदच सोडायला तयार नाही. नितीश कुमार यांना पाठिंबा दिला होता, जागा कमी असताना सुद्धा नितीश कुमारांनीच पलटी मारली आणि ते लालू बरोबर निघून गेले. म्हणजे किंवा आणि एकनाथ शिंदेचं उदाहरण, एकनाथ शिंदेचे 40च आमदार होते पण त्यांना पाठिंबा दिला, ते मुख्यमंत्रीपदी बसले. संपूर्ण कारकिर्दीत कुठेही त्यांचा पाठिंबा काढून घेतलेला. आणि याच्या उलट तुम्ही काँग्रेसची कारकीर्द बघा.
म्हणजे त्याच कर्नाटकामध्ये HD कुमारस्वामींचा पाठिंबा कोणी काढून घेतला होता? काँग्रेसवाल्यांनी काढून घेतला होता ना. केवळ राज्यातलं नाही, मी तुम्हाला अखिल भारतीय पातळीचं पण उदाहरण सांगतो. 1-2 नाही 4 पंतप्रधान असे आहेत की काँग्रेसनी 5-6 महिने वर्षभराच्या आतच त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार कोसळलं. चरण सिंगांचं सरकार, तेव्हा ते इंदिरा गांधींचं निर्लज्ज सारखं वाक्य हे अजूनही त्याचं उत्तर देत नाही. हमने सरकार बनाने के लिए सपोर्ट किया था, सरकार चलाने के लिए नहीं. इंदिरा गांधींचं वाक्य. चंद्रशेखर यांचं सरकार असंच 5-6 महिन्यामध्ये कोसळलं. त्यांच्यावरती पाळत 2 पोलिसांनी हरियाणातले कसे ठेवतायत हे एक साधं सुधं निमित्त करून, राजीव गांधीवरती कशी पाळत ठेवल्या जाते आहे हरियाणा पोलिसांकडून हे निमित्त करून त्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. HD देवेगौडा सरकारचा पाठिंबा, ओल्ड मॅन इन हरी अशी जी सीताराम केसरीवरती टीका झाली होती. नंतर मग गुजरालचं, ते सगळे 11 महिने, वर्षभर, 6 महिने, 4 महिन्यात 4ही पंतप्रधान कोसळले काँग्रेसच्या पाठिंब्यावर. त्याच्या नेमकं उलट भाजपने जी कमिटमेंट दिलेली होती आपल्या सहकारी पक्षाला, मायावतींचं उदाहरण आहे, HD कुमारस्वामी यांचं उदाहरण आहे, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचं उदाहरण आहे, बिहारमध्ये नितीश कुमारांचं उदाहरण आहे. कमिट केल्याच्या नंतर दिलेल्या कालावधीमध्ये कधीही भाजपनी पाठिंबा काढून घेतलेला नाही. केंद्र सरकारमधला भाजपनी पाठिंबा काढून केव्हा घेतलेला होता? हे खोटा प्रचार करतात की मंडल आयोगाला विरोध होता म्हणून. राम जन्मभूमी रथयात्रा अडवाणींची बिहारमधल्या समस्तीपूर येथे लालू प्रसाद यादव यांनी रोखली. ती रोखल्याच्या नंतर भाजपनी VP सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला होता, कारण की त्यांचा तो तत्वाचा विषय होता. नंतर पुढचं सगळं राजकारण राम मंदिराच्या भोवती फिरून भाजपनी हे सिद्ध केलेलं की त्यांच्यासाठी तो जिव्हाळ्याचा विषय कसा होता. बाबरी मस्जिद कोसळल्याच्या नंतर त्यांची 3ही सरकार बरखास्त झाली. नंतरही त्यांना बहुमत कधी मिळवता नाही आलं उत्तर प्रदेशमध्ये. त्याच्यासाठी पूर्ण बहुमतासाठी 2017 उजाडावं लागलं. सगळी वाट पाहिली, सगळं सहन केलं, पण कधीही भाजपनी तो महत्वाचा त्यांच्यासाठीचा विषय होता तडजोड केली नाही, म्हणून तो पाठिंबा काढून घेतलेला होता. आणि आता NDA मध्ये स्वतः नितीश कुमारांनी ठरवले, त्यांचा कोणी पाठिंबा काढून घेतला नाही, त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. आजही ते अधिकृतरित्या तेच बिहारचे मुख्यमंत्री आहेत. विरोधकांचं दुखणं हे आहे की त्या ठिकाणी भाजप मोठा पक्ष आहे, 89 त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत, आणि तरी त्यांच्या साथीदार असलेला पक्ष इथे काँग्रेसचे 71 आमदार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 69 होते. तेव्हा मुख्यमंत्री कोणाचा होता? काँग्रेसचा होता. उलट झालं, राष्ट्रवादीचे जास्त आमदार होते, 2 काँग्रेसची कमी होते, तरी मुख्यमंत्री काँग्रेसचा राहिला. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न होता, आघाडीचा प्रश्न होता. हा आघाडी सरकार तेव्हा सत्तेवरती होतं. त्याच पद्धतीनं आता हा NDAचा प्रश्न. याच्यामध्ये विरोधकांनी अशा पद्धतीनं छाती बुडून घ्यायचं काही कारणच नाही. भाजप त्यांचं राजकारण ज्या पद्धतीनं करतो आहे आणि संपूर्ण भारतामध्ये राज्यांमध्ये आपली आमदारांची संख्या वाढवणे, एक तर सत्ता मिळवणे किंवा विरोधी पक्षात तरी स्थान असणे, अशा पद्धतीनं प्रत्येक राज्यात एक तर भाजप सत्तेवरती आहे किंवा भाजप विरोधी पक्षात आहे. विरोधी पक्षात असेल तर तो सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करतो, सत्तेवर असेल तर पुढच्या वेळेस अजून चांगलं बहुमत मिळवण्यासाठी, जेणेकरून राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त खासदार निवडले जावे. हे सगळं मी गेल्या 10-11 वर्षातलं सांगतोय, 12 वर्षातलं, 14 पासून, जुनं तर जाऊच दे. पण हे समजून न घेता हे ज्या पद्धतीनं आरडाओरडा करायला लागले. आता बिहारमध्ये भाजप स्वतःची ताकद वाढवणार, निश्चितच वाढवणार, प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे. पण नितीश कुमारांच्या निमित्तानं टीका करायची, तेव्हाही 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर 2 कुबड्यावरती चालणारं सरकार, नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू, ही टीका केलेली होती या विरोधकांनी. पहिले 6 महिने ही सरकार कसं कोसळणार याच्यावरती चर्चा झाली, नुसती काहीच झालं नाही. सरकार कुठल्याच पद्धतीनं कोसळलं नाही. त्याच्यानंतर एक जे राज्याच्या निवडणुका सुरू झाल्या त्याच्यामध्ये हरियाणा होतं, महाराष्ट्र होतं, दिल्ली होतं आणि पश्चिम बंगाल, त्या बिहारनी तर एकदम म्हणजे झटकाच दिला मोठा. या सगळ्यातून विरोधक किती बेसावध आहेत त्यांना जाणीवच नाहीये त्याची. भाजपनी शांतपणे, नितीश कुमारांचा पक्ष लहान असला तरी ताबडतोब त्यांनाच मुख्यमंत्रीपदी बसून सगळ्यांचे जे काही अंदाज होते ते खोटे ठरवले आणि आता शांतपणे त्यांना दिल्लीमध्ये पोहोचून, म्हणजे एका अर्थाने त्यांचा रिटायरमेंट प्लॅन सुरू झालेला आहे आणि त्यांच्या जागेवर आता आपला मुख्यमंत्री बसवायचं ठरवलेलं आहे. संपूर्ण भारतभर राज्यसभेची जी निवडणूक चालू आहे त्याच्यामुळे ही सगळी जी खळबळ उडालेली आहे त्याच्यावरची उसंतवाणी. बिनविरोधाचा झाला ऐसा खेळ, आले हाती केळ काँग्रेसची.
नितीश गाठवतो राजधानी दिल्ली, बिहारची गल्ली सुनी सुनी. काकांच्या घरात कुटुंब तुपाशी, बाकीचे उपाशी कार्यकर्ते. पवन सुप्रिया बोल भांड सारे, प्रवक्ते बिचारे पदाविना. खरगेंची खुर्ची तिला वाटे धोका, भाजपला मोका दिसत असे. भाजपाचे सारे कामा आले कष्ट, बहुमत स्पष्ट सभागृही. कांत विरोधींना प्रतिकूल डाव, राजकीय घाव खोलवर, राजकीय घाव खोलवर. या राज्यसभेचे सगळे निकाल अधिकृतरित्या लागल्याच्या नंतर प्रत्यक्ष राज्यसभेमधली जी काही संख्या मोजली जाईल त्याच्यामध्ये काँग्रेसची संख्या लक्षणीयरित्या कमी झालेली आहे. 27 होते, आता त्याच्यातले 7 निवृत्त झाल्याच्या नंतर परत 7 येतील अशी शक्यता नाही. त्यांचे 24-25च्या जवळ जर आमदार खासदार राहिले तर खरगेंचे विरोधी पक्ष नेतेपद टिकू शकते. पण कुठल्या कारणाने त्यांची खासदार संख्या 25 पेक्षा खाली आली तर खरगेंचं जे पद आहे तेही जाऊ शकतं. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज.